नीट सर्व काही नीट पार पडेल का? हाच प्रश्न आज सर्व नीट धारक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात पडलेला असेल. काय वाटते? नमस्कार मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तसेच विश्लेषणात्मक जे काही असेल आपणास जर वाटलं की महत्त्वाचं आहे तर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तसेच तो व्हॉट्सअप नंबर 9307616630 वरती देखील कळवा. मराठीमध्ये नीट म्हणजे सगळं व्यवस्थित, सविस्तर, शांतपणे, संयमाने. तर त्यालाच थोडंसं गंभीर स्वरूपात जर आपण नीट असं जर म्हटलं तर एखादा ज्यावेळेस धोपटघाईने गदारोळाने ज्यावेळेस कामकाजाचा भाग आटपायचा कोणी प्रयत्न करतो तर त्यावेळेस एक अधिकारवाणीने आज्ञेने आपण नीट असं संबोधतो. तर आज ह्या नीट NEET प्रकरणी नीट म्हणायची वेळ तर समाजावरती आलेली नाही का? आज आपण पाहत आहोत की जी काही संस्था आहे किंवा बरेच राज्य जे फक्त घोटाळ्यांसाठीच जास्त प्रसिद्ध आहेत, तर या पार्श्वभूमीवरती अनुषंगाने आज जवळजवळ 23 ते 24 लाख फक्त परीक्षार्थी आणि एक कुटुंब पद्धतीमध्ये हम दो हमारे दो जर गणित धरलं तर जवळजवळ 1 कोटीच्या घरामध्ये क्लासवाले त्यांच्यावरती अवलंबून असणारे ही संख्या आपण ह्यामध्ये पकडत नाही, तरी पण समजा 23-24च्या चौपट आणि प्लस त्यांची संख्या तर जवळजवळ 1 कोटी म्हणजे जवळजवळ देशाच्या लोकसंख्येच्या 0.065 म्हणजेच 2/3 नाही म्हणता येणार, शून्यामध्ये दशांशामध्ये लोकांशी संलग्न आणि आज हजारां लोकसंख्या मागं जी काही डॉक्टरांची वैद्यकीय व्यवसायांची संख्या आहे त्या अनुषंगाने हा उहापोह. गुजरातमध्ये CBIचे 7 ठिकाणी छापे झालेले आहेत. असा हा नीटचा गोंधळ. आता जी संख्या सांगितली की किती लोकांच्या अगदी अस्तित्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तर त्या धर्तीवरती आता ज्यावेळेस ह्या प्रकरणाची व्याप्ती आपल्याला कळेल त्यावेळेस मात्र याचं गुणोत्तर काढायला विसरू नका. परीक्षार्थी असतील किंवा पात्र असतील तर या दोन्हीच्या संख्येमधलं गुणोत्तर जर पाहिलं तर समजा 4/25 म्हणा, समजा 4/1 नाही, जवळजवळ 24-25 लाखात 1 लाख काहीतरी, तर असं ढोबळ मानाने 25/1. तर तसंच आता गुन्हेगारांचं जे चित्र समोर येईल त्यावेळेस मात्र अवश्य हा गुणोत्तर काढायला विसरू नका. म्हणजे कसं की हा जो
गुन्हा घडलेला आहे त्यात अगदी तुमच्या NTA पासून कोणाला सुट्टी द्यायची नाही. आपण ज्यावेळेस संख्या मोजणार तर त्यावेळेस सगळी मोजायची, कोणालाच म्हणजे एक सुद्धा त्याच्यामध्ये गुणोत्तरात कोणालाच अगदी NTA मधून शेवटच्या गुन्हेगारापर्यंत. शेवटचा गुन्हेगार म्हणजे कोण की पेपर निघण्यापासून पोहोचवण्यापर्यंत, पोहोचवल्यानंतर याच्या मदत करणारे असोत, अगदी शेवटचा जो काही सायबर म्हणजे व्हॉट्सअप असेल किंवा कुठल्याही त्यांनी डार्कनेट असेल, तुमचा टेलिग्राम चॅनल असेल, कुठल्याही माध्यमातून कुठल्याही संपर्क क्रमांकामधून त्यांनी जो हा घोटाळा केलेला आहे, अगदी तो शेवटचा क्रमांक निघूसपर्यंत आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की 25 लाखास किती गुन्हेगार किंवा ढोबळमानाने 1 लाख पात्र विद्यार्थ्यांमागं किती गुन्हेगार होते. नीटवरून सरकार धारेवर विरोधकांचा हल्ला, बोल स्थगन प्रस्ताव फेटाळला, अशी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. नीट UG पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने CBIने आज गुजरातमध्ये 7 ठिकाणांवर छापे घातले. आनंद, खेडा, अहमदाबाद आणि गोध्रा या 4 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. या कारवाईमध्ये काही शैक्षणिक संस्थांच्या कार्यालयांची झडती घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. देशभर नीटच्या पेपरफुटी प्रकरणी कारवाईला वेग आला असून CBIने शुक्रवारी झारखंडच्या एका महाविद्यालयातील प्राचार्य आणि उपप्राचार्यांना अटक केली होती. त्यांच्यासोबत एका हिंदी वृत्तपत्राच्या पत्रकाराच्याही मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. लक्षात घ्या बरं का, व्याप्ती कुठपर्यंत असू शकते. ज्या ओएसिस महाविद्यालयाचे प्राचार्य एहसान अल हक यांना अटक करण्यात आली होती, त्यांना हजारीबागमध्ये नीटसाठी समन्वयक म्हणून नेमण्यात आले होते. उपप्राचार्य इम्तियाज आलम हे त्याच महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर निरीक्षक आणि समन्वयक देखील होते. या पेपरफुटी प्रकरणी CBIचे अधिकारी हे जिल्ह्यातील आणखी 5 जणांची कसून चौकशी करत आहेत. या दोन्ही प्राचार्यांना जमालुद्दीन अन्सारी नावाचा स्थानिक पत्रकार मदत करीत होता, अशी माहिती उघड झाली आहे. नेट 21 ऑगस्टपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून UGC नेट परीक्षेच्या नव्या तारखांची आज घोषणा झाली. ही परीक्षा आता 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या काळामध्ये होईल. तत्पूर्वी शिक्षण मंत्रालयाने 18 जून रोजी ही परीक्षा रद्द केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या परीक्षेचा पेपर फुटला असून तो टेलिग्राम ॲपवर व्हायरल झाल्याचे जाहीर केले होते. ही झाली केंद्राची सविस्तर अपडेट. बाकी गुगलवरती तुम्हाला नीट परीक्षेबद्दल न्यूज टाकलं की बऱ्याच गोष्टी येतील. आता या संदर्भामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी जी काही धोपटगाई केली, जी काही क्लीन चिट देण्याचा वगैरे प्रयत्न केला NTAला, तर त्यांनी नैतिक आधारावरती राजीनामा द्यावा, अशी आपण आपल्या चॅनलतर्फे मागणी करत आहोत. आता राज्य विधिमंडळाचं अधिवेशनात आज नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा चांगलाच गाजला. विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले. विरोधकांनी नीटबाबत स्थगन प्रस्ताव आणला होता, पण विधानसभा अध्यक्षांनी तो फेटाळून लावला. विधान परिषदेमध्येही शक्तीपीठच्या मुद्द्यावर
वरून विरोधक आक्रमक झाल्याने कामकाज तहकूब करावे लागले. नीट परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची केंद्र आणि राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून वेगवेगळ्या यंत्रणांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोषींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये दिली. नीटच्या पेपरफुटीचे लोण महाराष्ट्रात आले असून या प्रकरणी लातूरमधून काही लोकांना अटक केली आहे. अशा पेपरफुटीमुळे शेकडो होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अशा घटनांना आळा बसावा म्हणून राज्य सरकार पेपरफुटी विरोधात कडक कायदा करणार आहे का, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर केंद्राचं जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान असतील, यांनी नैतिक आधारावरती राजीनामा तर द्यावाच आणि या प्रकरणाची जसं आपण म्हणालो की जी काही सांख्यिकी आहे त्या सांख्यिकीपर्यंत संबंधित ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनी शेवटच्या गुन्हेगारापर्यंत पोचावं. अगदी काही हजारांपासून 40-40 लाखांपर्यंत बोली, आणि तीही ताबडतोब नाही तर ह्या वर्षीचं बुकिंग गेल्या वर्षी, आणि म्हणजे काय म्हणतात की पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरणी जसं आपण पाहिलं की गुन्हेगार कसं शासकीय रुग्णालयामध्ये आरामशीर आयुष्य जगत होता आणि तो तिथं होता का पंचतारांकित हॉटेलमध्ये होता. अगदी त्याचप्रमाणे ह्या नीटची व्याप्ती देखील असणार आहे. म्हणजे की पेपर निघण्यापासून त्याच्या वाहतुकीपासून निघतानाच्या लूपहोल्स, वाहतुकीमधल्या लूपहोल्स, परीक्षा केंद्रावरच्या लूपहोल्स, आणि जर का वर्षानुवर्ष जसं आपण एखादं टूर पॅकेज घेतो किंवा एखादा विमा उतरवतो किंवा आगाऊ जे काही आपण वार्षिक आराखडा आपलं टॅक्सचं कर भरण्याचं गणित असेल किंवा शेतकरी जसं त्यांचं वार्षिक टोटल लेखाजोखा पाऊस पाण्यावरती सगळा असतो, तर अगदी तशीच ही सगळ्या व्यवस्थेला पोखरून टाकणारी ही भ्रष्टाचाऱ्यांची ह्या सगळ्या नीट पेपर किंवा नीट म्हणा किंवा आणखीन बऱ्याच परीक्षा झाल्यात बिहारचे, तुम्ही बाकीचे हे बघा रेफरन्सेस, तर संबंधित संस्थेतर्फे घेण्यात येणारे काय म्हणू शकतो आपण त्याला की जे काही प्रश्न आहेत, परीक्षा आहेत, तर ते सगळेच लीक म्हणजे फक्त आणि फक्त की त्या संस्थेने कुठली तरी पात्र परीक्षा घ्यावी आणि तिला पेपरफुटीचं ग्रहण लागावं असंच गणित आहे. तर एवढं सहजासहजी घेऊ नये. केंद्र सरकारने, राज्य सरकारने कारवाई चालूच आहे, त्याबद्दल समाधान आहे. आता सगळं लक्ष आहे 8 तारखेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती. तुम्ही म्हणताल की असं कसं काय की बाबा अचानक सर्वोच्च न्यायालयाचा विषय कसं काय, तर आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की 99 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा व्हायला नको. तर एक लक्षात घ्या की ह्यामध्ये गुन्हेगारांना तर शिक्षा होणारच आहे. मग ह्या वर्षीचे निघतील तपासामध्ये काही जुने पण धागेदोरे निघतीलच, त्याबद्दल काही म्हणजे विषयच नाही. कारण घोटाळा म्हणून टाका तुम्ही किंवा स्कॅन्डल्स गुगलला, तर तुम्हाला अभ्यासासाठी बरंच तिथं चरविच्चरवण मिळेलच. तर आज वैद्यकीय
पात्र परीक्षेसारख्या विषयामध्ये ही जी अक्षम्य चूक झालेली आहे, तर ही ते जे काही गुण देण्यात आलेले होते, तर त्यामुळं हा प्रकर्षाने जाणवलेला घोटाळा आहे. याचा अर्थ हा घोटाळा याच वर्षी झाला का, तर नाही. ह्या निर्ढावलेल्या संस्थेला तिच्या स्वयंभू असण्याबद्दल गर्व झाला. तिचा ओव्हर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असल्यामुळेच तिने ही असंविधानिक जी काही गुणवाढीची किमया साधली आणि तिथूनच खरं तर जास्त, तसं तर परीक्षा झाल्या बिहारमध्ये ज्या काही FIR वगैरे आहेत तर त्या नोंदवण्यात आलेल्या आहेत, पण निकालाच्या तारखेच्या अगोदर निकाल लावून असेल, लोकसभेच्या निकालाच्या दिवशी की धुण्यात धुणं उरकलं असं बहुतेक तिला वाटलेलं असेल की 14 जूनला जो निकाल येणं अपेक्षित अभिप्रेत होतं, तो निकाल 4 जून रोजी म्हणजे एक्झॅक्टली लोकसभा निकालाच्या दिवशी करण्यात आला. आणि 716 असेल, 715 असेल किंवा 720 असेल, तर हे यातले उच्चांक गणले जातात. आणि नेमकी सुई संशयाची फिरायला लागली ती 719 असेल, 718 असेल, 717 असेल. तर ह्या गुणांवरून ह्या निकालामध्ये 100% नाही, 1,01% धांदली झाली होती असा सगळ्यांचा कयास होता. तर ह्याच्या अगोदरचे घोटाळे केलेलेच आहेत ह्यांनी, कारण त्याशिवाय ह्यांनी एवढ्या आत्मविश्वासाने असले निर्णय घेतलेच नसते. याचाच अर्थ केंद्र सरकारचा शिक्षण मंत्रालयाच्या यांच्यावरती काही अंकुश नव्हता, किंवा या सगळ्यामागं संबंधित केंद्र सरकारचं शिक्षण मंत्रालयच आहे का, हे देखील आता समोर यायला हवं. नसेल तर चांगलंच आहे, पण असेल तर सगळ्यात पहिली शिक्षा त्या विभागांच्या संबंधित अधिकाऱ्यांना देखील व्हावी. फक्त तुम्ही केंद्र सरकारची संस्था आहात किंवा केंद्र सरकारचं मंत्रालय आहे म्हणून तुम्हाला या घोटाळ्यातून क्लीन चिट किंवा शाबासकीची पोचपावती मिळाली असं नाही. खरं तर सुरुवातच मूळच तुम्ही आहात. मग केंद्र सरकारचं शिक्षण मंत्रालयातलं जे कोणी भ्रष्ट लोक असतील किंवा NTA जे कोणी भ्रष्ट असतील, आणि नंतर मग पुढची साखळी येते अगदी दलालांपर्यंत, पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत. मी जे सांगत आहे हे सगळे आधार आहेत. आणि आता एकच की जसं मला म्हटलं मी की 24-25 लाख विद्यार्थ्यांमध्ये पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येचं गुणोत्तर 25/1 म्हणजेच जवळजवळ 100/4, बरोबर ना. तर त्याच अनुषंगाने आता यामध्ये देखील की जेवढे काही परीक्षेसाठी बसणारे विद्यार्थी होते त्याच्या प्रमाणात सगळ्यांची संख्या जर काढली तर आपण कुटुंब व्यवस्थेप्रमाणे जवळजवळ 1 कोटीच्या घरात ही संख्या जाते. तर ह्या घोटाळ्यामध्ये किती विद्यार्थ्यांचा समावेश आहे आणि त्यामध्ये हे जंजाळ कुठपर्यंत पसरलेलं आहे, तर ह्याचं गुणोत्तर देखील निश्चितच सगळ्यांच्या भुवया उंचावणारा असेल. लिहून ठेवा, हा जो घोटाळा आहे की हा छोटा नाही आहे. कोणी घोटाळ्यांचा अभ्यास केला मला माहीत नाही, पण हर्षद मेहताचा 1991-92च्या दरम्यानचा जो शेअर मार्केट घोटाळा होता त्यामध्ये जसे जास्तीत जास्त गुंतवणूकदार बाधित झालेले होते,
किंवा बिहारमध्ये चालत आलेला चारा घोटाळा हा फक्त गाड्यांच्या क्रमांकावरून जसं लक्षात आला, तर त्याची व्याप्ती देखील राज्यभर होती. त्याच्यानंतर आपण बरेच घोटाळे पाहिलेले आहेत. त्यामध्ये मी काय जाणार नाही, तुम्ही ते बघून घ्या. तर अशा प्रकारे हा देश पातळीवरती झालेला शिक्षण क्षेत्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विषय परत तिथंच आणतो की 99 गुन्हेगार सोडले तरी चालतील, पण एका निरपराधाला शिक्षा व्हायला नको. तसं तपास यंत्रणा त्यांचं काम करतच आहेत, तर गुन्हेगारांना शिक्षाच होईल. पण यामध्ये निरपराध प्रामाणिक विद्यार्थ्यांचं काय होईल? परत परीक्षा होईल का? जसं काउन्सिलिंग चालूच आहे, म्हणजेच ॲडमिशनला काय म्हणतो आपण, ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 2 प्रश्न तर निश्चितच सगळ्याच्याच मनात असतील की बाबा फेरपरीक्षा होईल का आहे, या निकालावरतीच ॲडमिशन प्रोसेस सुरू राहील. अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण का तर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं पूर्ण कुटुंब गेली वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, तुम्ही म्हणताल असं कसं काय? तर काही 1 वर्षभर तयारी करतात, काही 2 वर्ष, आणि काही फाउंडेशन कोर्सेस आहेत, तर ते जवळजवळ 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी असा जवळजवळ 5 वर्षाचा कालावधी त्यांचं असतो. आणि त्याच्यात आता ही भरातभर म्हणजे ही संभ्रमाची अवस्था. सगळ्यात महत्त्वाचं आजच्या व्हिडिओमध्ये 8 तारखेला सर्वोच्च न्यायालय आहे ही प्रक्रिया ग्राह्य धरून प्रवेश प्रक्रिया राबवेल का, तसे आदेश ते संबंधित मंत्रालयाला देईल का. आणि दुसरी गोष्ट, ही धोपटगाहीने जे भंभेरी उडलेली आहे ह्यांची, तर ह्यांचे सगळे डागडुजीचे जे निर्णय आहेत ते रद्दबातल करेल का फेरपरीक्षा होतील, हा एक समजा सद्यस्थितीचा. आणि ह्या घोटाळ्याच्या व्याप्तीमध्ये खाजगी क्लास मालक किंवा त्यांचे संबंधित दलाल म्हणजेच तपास यंत्रणा ह्या बड्या खाजगी क्लासेसवाल्यांच्या कॉलरपर्यंत तपास घेऊन जातील का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज परदेशामध्ये जे काही शिक्षण मिळवून देणारे आहेत, तर जसं खाजगी क्लासवाल्यांचा तसेच परदेशी शिक्षण मिळवून देणाऱ्यांचा देखील अशा ह्याच्यामध्ये सहभाग आहे का. असं कसं काय म्हणणार तुम्ही की बाबा जर का परीक्षा पार पडली किंवा नाही पडली तरी परदेशी शिक्षण घेणारे, तर तो एक वेगळा मार्गच आहे. पण संशय म्हटलं तर कुणावरती संशय येऊ शकतो, माझ्यावरती येऊ शकतो, तुम्ही ऐकताय तुमच्यावरती संशय येऊ शकतो. संशयाचं काय असतं, संशयाची सुई ही घड्याळाच्या काट्यासारखी असते, ती टिक 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 फिरत असते आणि ती तिचं काम करत असते, ती कोणापर्यंतही पोचू शकते. एक तहकीकात म्हणून सिरियल यायची, विजय आनंदची डिटेक्टिव्ह सिरियल होती, म्हणजे त्यावेळेस बघितलेलं की मेन कसं असतं की ज्यावेळेस तपास यंत्रणा काम करतात तर संशय हा महत्त्वाचाच. संशयाशिवाय तपासाचं गणितच पुढं रेटलं जाऊ शकत नाही. संशय आला नाही तर मग तपास काय करणार. संशय हा तपासाचा मूलभूत ढाचा आहे.
त्यामुळं आजचा हा व्हिडिओ 8 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय आहे ही प्रवेश प्रक्रिया अशीच पुढे राबवायचा आणि तपास यंत्रणांना कार्यवाही आणखीन जलद गतीने वाढवायचा आदेश देते का पूर्ण प्रवेश प्रक्रियाच आत्ता झालेली रद्द करून फेर किंवा परत पुनर्परीक्षेसाठी आदेश देते एक आणि ह्या व्याप्तीमध्ये आत्तापर्यंत तपास जसा पुढं जात आहे तर ह्याच्यामध्ये आणखीन भरातभर तर महाविद्यालय वगैरे तर झालंच, प्राचार्यांपर्यंत आलेलं आहे. तर खाजगी ज्या कोचिंग क्लासेस आहेत यांचं किंवा परदेशी प्रवेश मिळवून देणाऱ्या घटकांचा देखील समावेश आहे का. आता हे दोन्ही सामायिक असू शकतात, खाजगी क्लासेस किंवा परदेशी प्रवेश देणारे, कारण हे दलालांबाबतीत जास्त आपण हे करू शकतो की दलालासाठी काय असतं, त्याला काय कुठलं जरी साहित्य मिळालं तर त्याला फक्त दलालीशी मतलब असतो. मग त्याला परदेशी शिक्षण मिळवून देण्याबद्दल असेल, खाजगी क्लासमध्ये मिळवून देण्याबद्दल असेल किंवा आत्ता हे पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये असेल, तो काय त्याच्या दलालीला मेन कन्सर्न असतो त्याचा, म्हणजे की त्याची फक्त जी काही कोरिलेट करतो तो तर त्या रकमेशी किंवा त्या अमाऊंटशी किंवा त्याच्यातून मिळणारं त्याला जे प्रलोभन आहे त्याच्या बाबतीत त्याची फक्त त्याचं इमान म्हणजे दलालाचं इमान म्हणजे ती रक्कम असते. त्यामुळं तो कुठला व्यक्ती असू शकेल तर हे महत्त्वाचं आहे. आता आपण पाहतच आहोत बातम्यांमध्ये, पण विशेष करून अजून जे काही दृष्टिक्षेपात नाही आहे त्याबद्दल थोडंसं एक शंकेला वाव करून दिला. असो, नेहमीप्रमाणे दिखावे पे मत जाओ, अपनी अक्ल लगाओ, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्यांनी शांतता आणि संयम पाळायचा आहे. कुठलीही टोकाची भूमिका कुठल्याही विद्यार्थ्याने, कुटुंबियांनी, पालकांनी घेणे नाही. वाद विवाद, संवाद आणि सुसंवाद हेच प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे. त्यामुळे हे वाद विवाद तंटे हे वर्षासाठी 2 वर्षासाठी चालत राहतील. आयुष्य फार सुंदर आहे आणि ते एकदाच आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये खचून न जाता, कुठलीही टोकाची नकारात्मक निर्णय न घेता आहे या परिस्थितीला एक समाज म्हणून आणि समाज माध्यम म्हणून प्रचार प्रसार आणि प्रबोधनात्मक हेतूने आम्ही आणि आपण सर्व विद्यार्थी पालक म्हणून निश्चित धीराने, संयमाने आणि गंभीरतेने पुढं जाऊत. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, काहीतरी सकारात्मक भाव वाटला असेल तर लाईक करा. तसेच तो कोणाच्या तरी कामाला येईल असं वाटत असेल तर तो शेअर करा आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव, उस्मानाबाद, पिनकोड 413504. 10वी सुलाकी हायस्कूल 1996 आणि 12वी जेट्स एज्युकेशन ट्रस्टचं ज्युनियर कॉलेज कोथरूड पुणे. तर 10वीचं वॅकेशन बॅच असेल, 12वीचं वॅकेशन बॅच असेल किंवा PMTचा किंवा स्टेटचा एंट्रन्सचा क्रॅश कोर्स असेल तर त्या निमित्ताने पिझो क्लासेस, सदाशिवपेठ आणि ब्रिलियंट्स अकॅडमी, पाटील प्लाझा यांचं SP कॉलेजजवळ आणि वेदशास्त्र भवन असं दोन्ही वेळेस
कोचिंग झालेलं आहे माझं PMT आणि स्टेटसाठी. तर त्यावेळेस आमची स्टेटची एक्झाम पहिल्यांदाच होणार होती MSCET. त्यावेळेस युतीचं सरकार होतं. मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे किंवा नारायण राणे गोपीनाथ मुंडे असं काहीतरी कॉम्बिनेशन होतं. तर त्या वर्षीची प्रवेश परीक्षाच कॅन्सल झाली, पुढं ढकलली. फेरपरीक्षा असा विषय नव्हता. तर ह्या सगळ्या असमंजसामध्ये आणि खाजगी म्हणजे विद्यापीठांची परीक्षा, जसं की निकाल लागणं अजून वेळ होती, तरी देखील काही ओळखीचे सिनियर्स म्हणजे परराज्यामध्ये शिक्षण घेत होते, तर त्यांच्या रेफरन्सने परराज्यात जिथं की शैक्षणिक धोरण किंवा एज्युकेशन पॉलिसी राबवली जाते अशा परराज्यांमधून एक मध्यम मार्ग म्हणून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं आहे. हे आवर्जून सांगायचा भाग असा की 10वी असो 12वी असो, पुढं तुमचं काय म्हणतो त्याला वोकेशनल किंवा व्यावसायिक शिक्षण असो, किंवा मेन महत्त्वाचं म्हणजे तो काही इथला विषय नाही आहे, पण आपला सहजीवनातला जोडीदार निवडणं असो, तर ह्या 3-4 घटना ह्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाच्या असतात. काही अशिक्षित असतील तरी त्यांच्या बाबतीत शेवटचा टप्पा, आणि जे शिक्षण घेतात त्यांच्या बाबतीत 4ही टप्पे. तर ह्या सगळ्या आशयाने संयम, धीर, प्रगल्भता सगळ्यात महत्त्वाची आहे. शांततेने, संयमाने, सद्विचाराने, सद्विवेकाने आणि सकारात्मकतेने पुढं जायचं आहे. कारण का थांबत काही नसतं. आपल्या वाचून किंवा कुणा वाचून आपलं, आपल्या वाचून कुणाचं किंवा कुणा वाचून आपलं, हे जग असंच पुढं जात असतं. त्याच्यामुळं परत एकदा की कुठलीही नकारात्मक गोष्ट, भावना मनात न ठेवता, डोक्यात न जाऊ देता नेहमी प्रकट व्हायचं, आणि कुठलीही टोकाची निर्णयाची भूमिका कुठल्याही विद्यार्थ्यांनी किंवा कुटुंबियांनी घ्यायची नाही. जे काही असेल त्याला सर्वांनी मिळून मिसळून सामोरं जायचं आहे. कारण परत एकदा सांगतो की हे आयुष्य एकदाच आहे आणि फार सुंदर आहे. लक्षात ठेवा, एक कायम लक्षात ठेवायचं की जिथं संघर्ष आहे तिथं उत्कर्ष नक्कीच आहे. आणि आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आता हा अपवाद वगळता तो हिंदी वृत्तपत्र समूहाचा पत्रकार त्यात सामील आहे. पण अपवादाने काही भ्रष्ट मंडळी सगळीकडेच आहेत. तर तो अपवाद वगळता आज लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता, मग ती प्रिंट मीडिया असेल म्हणजे आपण जे पेपर वाचतो, किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे जे आपण TVवरती पाहतो, आणि सोशल मीडिया म्हणजे फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल, तुमचं टेलिग्राम असेल, किंवा अजून जे काही गुगलवरती जे आपल्याला जागतिक लेवलची जी प्रसारमाध्यमं, सामाजिक माध्यमं म्हणून काम करतात. तर याने ग्लोबल विलेज म्हणजे जागतिक खेड्याच्या कॉन्सेप्टला पाठपुरावा करणारा मी मनुष्य आहे. त्यामुळं कुठलाच मार्ग हा शेवटचा नसतो. एक मार्ग आपण ज्यावेळेस पत्करतो तर त्या मार्गाने आपण पुढे जात असतो. पण ज्यावेळेस त्याच्यामध्ये काही बाधा असतात, तर याचा अर्थ नियतीने तुमच्या नीतीचा मान ठेवून तुमच्यासाठी पर्यायी आणि चांगले मार्ग निवडलेले असतात. तर कुठल्याही गोष्टीला नेहमी सकारात्मकतेने घेणं हा जीवनाचा आधारभूत जो नियम ठरवतो. त्याला कुठलीही परिस्थिती कधीच बाधक, नकारात्मक वगैरे वाटत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं, मॅन इज द मेकर ऑफ हिज ओन हॅपीनेस, असं अक्षरधामचं मी तिथं शिल्प पाहिलेलं आहे घडवतानाचं, किंवा बहुतेक सद्गुरू वामनराव पैंचं आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर एकंदरीतच
आता नीट म्हणजे आमच्या तक्रारी या आशयाने हा विषय आहे. आम्ही आकांत म्हणजे आरक्षण असो, जसं की जातीनिहाय जनगणनेनुसार समाजातील गरजवंत बहुजनांचं त्यांचं राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा आर्थिक, तर ते आरक्षण त्यांच्या हिश्श्याचं, त्यांच्या वाट्याचं त्यांना मिळावं. गरज पडली तर संविधानिक लेवलला त्याचा केंद्रात किंवा न्यायव्यवस्थेकडे पाठपुरावा असेल. आकांतमधला आ झाला का म्हणजे कांदा किंवा शेतमालाचं एक प्रातिनिधिक, तर त्याच्यामध्ये राज्य केंद्र सरकारांचा बाजारभावामधला त्यांचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे तो संपवावा आणि ग्लोबल विलेज किंवा जागतिक बाजारपेठ खुली करण्यात यावी. ह्याचा आशय असा आहे की शेती करण्यासाठी इम्पोर्ट केलेलं इंधन वापरावं लागतं, तर एक्सपोर्टमध्ये किंवा जी काही त्याची पॉलिसी आहे तर ह्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारांनी हस्तक्षेप संपवून टाकावा. तसं तर त्यांची खरं तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप एवढीच मेन गुड गव्हर्नन्सची कॉन्सेप्ट आहे आणि सरकार फक्त लायसन्सिंगसाठी असतात, तर ते चालूच आहे. पण काही क्षेत्र अजून सेवा क्षेत्रानंतर एक टुरिझम नंतर एक त्यांची इन्व्हॉल्वमेंट ह्या शेतीमध्ये जास्त वाटते, कारण सेवा किंवा टुरिझम असेल तर ह्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्स म्हणजे खाजगी संस्था कार्यरत आहेत. तर कसं असतं की स्पर्धा झाली तर काय म्हणतो त्याला विकास आणि प्रगती झपाट्याने होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तक्रारी. मग तक्रारीमध्ये आम्ही जे ज्वलंत विषय आहेत, मग आता जमीन अधिग्रहणाचा विषय असेल, ड्रगचा विषय असेल, हिट अँड रनचा असेल, किंवा आज प्रकर्षाने आज एकंदरीतच समाजाचं आरोग्य सांभाळणाऱ्याच भावी वैद्यकीय व्यावसायिकांचा, डॉक्टरांचाच हा अगदी देशाच्या आरोग्य व्यवस्थेशी निगडीत असा हा पायाभूत घोटाळा आहे. तर अशा ह्या नीट घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपला हा पहिला व्हिडिओ सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी, की लक्षात ठेवा कुठलीही लढाई ही शेवटची नसते आणि लढाई तोपर्यंत संपत नसते जोपर्यंत आपण जिंकत नाही. त्यामुळं व्यक्त होत चला, चर्चा करत चला, एकलकोंड एकटं राहू नका. जे काय आहे त्यातून निश्चितच भारतीय लोकशाही आणि जगात जी आज सगळ्यात अग्रेसर आणि प्रमुख आहे आणि इथली न्यायव्यवस्था याच्यावरती सर्वांना समाधानकारक योग्य निर्णय घेईलच. त्याबद्दल आपण मनात शंका ठेवणं गरजेचं नाही आहे. राहिली गोष्ट आज जी संभ्रमावस्था आहे, मग ती आज असं नाही आहे, प्रत्येक ठिकाणी ती संभ्रमावस्था आहे, सर्वदूर आहे. आज शैक्षणिक क्षेत्रात थोडीशी आपल्या चॉईसच्या हिशोबाने असते, जी की अशा एंट्रन्स एक्झामच्या बाबतीत नसते. पण ठीक आहे, काही वेळेस आयुष्यात काही गोष्टी फार लवकर येतात, तर तसं समजा की तुम्हा सगळ्यांना विनाकारण एका घोटाळ्याला सामोरं जावं लागत आहे आणि त्यामुळे अनिश्चिततेची एक टांगती तलवार सगळ्या विद्यार्थी, पालक, कुटुंबीय, मग खाजगी शिक्षण संस्थेवाले असतील किंवा परदेशी जे काही ॲडमिशन करून देणारे, म्हणजे ह्याच्यामधलं एम्प्लॉयमेंटबद्दल पण बोलतो आहे मी, की बाबा नेमकं सगळेच जे काही प्रामाणिक आणि इमानदारीने काम करत आहेत तर अशा लोकांसाठी. बाकी भ्रष्टाचाऱ्यांना त्यांची सजा हे मिळणं कायद्याने अभिप्रेत आहेच आहेत. त्यांच्याबद्दल जे काय आहे ते न्यायप्रविष्ट असेल त्याबद्दल कुणीही भाष्य करणं चुकीचंच. पण एक सर्वसामान्य न्यायाने की आज जी संभ्रमाची धाकाधुकीची परिस्थिती आहे, तर तुम्ही जे कोणी व्हिडिओ ऐकत आहात आणि तुमचा डायरेक्ट नीटशी संबंध आहे, तर निश्चितच लक्षात ठेवा की हा काही आयुष्याचा शेवटचा टप्पा नाही आहे. आयुष्य म्हणजे नेहमी अशा संकटांना, परीक्षांना आपल्याला सामोरं जायचंच असतं आणि त्यातून मार्ग निघतच असतात. दुसरी गोष्ट
की बघा म्हटल्यासारखं की संघर्षाशिवाय उत्कर्ष नाही. पालकांनी देखील पूर्ण सकारात्मक भावनेने विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे, त्यांना समजावून सांगायचं आहे आणि विद्यार्थ्यांनासुद्धा पालकांना व्यवस्थित समजावून सांगा. कारण कसं आहे की पूर्ण कुटुंबच आज तणावामध्ये आहे. कुटुंब म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सगळेच. त्यामुळं चर्चा करा, व्यक्त व्हा, एकलकोंड आणि मनातल्या मनात घुसमटत राहू नका. कारण त्याचा विस्फोट कुठल्या नकारात्मक गोष्टीने होईल ह्याचा अंदाज, गणित कोणालाही जुळलेलं नाही आहे आणि जुळणं शक्यही नाही आहे. त्यामुळं आपल्या हातात एकच आहे की व्यक्त व्हा, चर्चा करा. लक्षात आलं का? ही काही शेवटची लढाई नाही आहे. आयुष्यामध्ये जरी डॉक्टर झालं तरी परत पोस्ट ग्रॅज्युएशनचं आहे, त्याच्यानंतर सुपर स्पेशलायझेशनचं आहे. तर हे असे घटनाक्रम चालूच राहतात. तर एक असं समजा की अशा घोटाळ्यांना कळत नकळत तुम्हाला अनपेक्षेने सामोरं जावं लागत आहे. पण आत्तापर्यंत तसं तुम्ही जिंकत गेलेले आहात. पण जन्मल्यापासून आज आत्ता इथपर्यंत आलेले आहात म्हणजेच निश्चितच तुम्ही लढवय्ये आहात. तर तुमचं ते स्पोर्टी स्पिरिट म्हणजे लढवय्ये नेतृत्व, व्यक्तिमत्व नेहमी जागृत ठेवा. हसत खेळत वातावरण ठेवा घरामध्ये, तणावात राहू नका. देशाचं आरोग्य निश्चितच तुम्हा सगळ्यांच्या हातात आहे आणि त्यासाठी तुमचं निरोगी असणं शारीरिक मानसिकतेने हे अगत्याचं